कालच मी बावनकुळे साहेबांचा चेहरा पाहिला, हसू येत होतं मला. ते बावनकुळे त्यांना कळेना की तुमचे समर्थन कसं करायचं, कारण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं अपयश. परंतु तेच आम्हाला उपदेशाचे डोस देत असताना त्यांच्या पाठीमागे गाडीचे ताफे किती होते. म्हणजे अहो, अगोदर ज्यावेळी युद्धाची सुरुवात झाली, ज्यावेळी विरोधक म्हणत होते या देशातील या राज्यातील की कोरोनासारखी परिस्थिती इंधन साठा कमी आहे, आपल्याकडे साठवणूक नाही, त्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते, याद राखा, कोणी जरी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्याच्यावर गुन्हे नोंद केले जातील. हे देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी आवाहन केलं होतं. मग आज मी देवाभाऊला आवाहन करतो की आज नरेंद्र मोदी साहेब तुमचे पंतप्रधानच म्हणतात की आज देशात तेलाची कमतरता होणार आहे. आपल्यामध्ये जे डॉलर आहेत, जे परकीय चलन आहे, जे परकीय चलनाचा साठा आपल्यामध्ये कमी आहे, हे त्यांनी मान्य केलेले आहेत. म्हणून सोनं खरेदी करू नका म्हणतात, तेल कमी वापरा म्हणतात. कारण आपल्यातलं जे परकीय चलन तिकडे गेल्यानंतर आपल्याला भविष्यातल्या चिंता आहे, देशामध्ये अराजकता मांडेल, देशामध्ये महागाई वाढेल, हे पंतप्रधान आता बोलतात. मग मला एक सांगायचं की तुम्ही त्यांच्या कायदेशीर कारवाई करणार आहात का? मला एवढं या अनुषंगाने सांगायचं आहे की एक लक्षात घ्या, भारताचा पंतप्रधान हा म्हणजे कुटुंबाचा प्रमुख असतो, देशाचा प्रमुख असतो, एक बाप असतो. अहो, या भारताच्या इतिहासामध्ये, या जगाच्या इतिहासामध्ये असं कुठलं नाही आहे की स्वतःचा बाप जर म्हणतंय की स्वतःचा बाप म्हणतंय की पोरांनो तुम्ही उपाशी राहा आणि मी पोट भरून खातो आणि तुम्ही अर्धपोटी खावा, हे असला कुठला बाप म्हणत नसतो. बापाचं कर्तव्य कसं असतं माहित आहे का, की स्वतः अर्ध उपाशी राहतो परंतु पोरांचं पोट भरतो. ह्याला बाप म्हणतात, ह्याला मालक म्हणतात, ह्याला देशाचा नेता म्हणतात. हे नरेंद्र मोदीला आज कळायला मला वाटतं वेळ लागणार आहे. कारण या अगोदर लाल बहादूर शास्त्रीचं तुम्हीच कालच्या भाषणामध्ये उदाहरण दिलात की यापूर्वी असं झालं होतं, अशी परिस्थिती आली होती. परंतु लाल बहादूर शास्त्री ज्यावेळी या देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी भारत पाकिस्तानचं युद्ध चालू होतं, त्यावेळी आपला देश नुकताच स्वातंत्र्य झालेला होता. काही म्हणजे आपल्या अन्नधान्याचं तुटवडा होता, एवढं आपलं उत्पादन नव्हतं. त्यावेळी त्याला दिसत होतं की बाबा आपल्याला भविष्यामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होणार आहे, ह्या युद्धाचा परिणाम आपल्या देशावर, आपल्या जनतेवर होणार आहे. त्यांनी स्वतःच्या बायकोला बोलले की आजपासून तू एकच टाइम स्वयंपाक करायचा,